मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने एक क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे आणि गेल्या 8-10 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे की त्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नेमकं काय होणार। 6 डिसेंबरला ही क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये आलेली होती आणि अजूनही म्हणजे आज 15 तारीख आहे, 9 दिवस पूर्ण झालेले आहेत, अजूनही त्याच्यावरती काय झालेलं आहे हे कळालेलं नाहीये। का नेमकं असं झालेलं आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशन बद्दलची निर्णयाची प्रोसेस नेमकी का असते आणि गेल्या 9-10 दिवसांपासूनची ही गुप्तता जी आहे ती महाराष्ट्राची अस्वस्थता वाढवणारी पण आहे आणि त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनचा नेमका निकाल येणार कधी आणि त्याची सगळी प्रक्रिया काय असते हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, जे आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या घडामोडी समजावून सांगत असतात सोप्या भाषेमध्ये। सिद्धार्थजी, 6 तारखेला क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाच्या समोर होती, आज 15 तारीख आहे। सारखे लोक विचारतायत की क्युरेटिव्ह पिटिशनचं काय झालं, कधी येणार निर्णय, तर काय नेमकी या निर्णयाची प्रक्रिया आहे आणि आता 9 दिवस झाले तरी निर्णय नाही, त्याचा काय अर्थ घ्यायचा? बघा, आपली ही मराठा आरक्षणाची सुप्रीम कोर्टाची मेन जजमेंट 2021 मध्ये आली। त्याच्यानंतर रिव्ह्यू दाखल केला गेला। रिव्ह्यूची जजमेंट आली एप्रिल 2023 मध्ये। त्याच्यानंतर 15 मेला म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू व्हायच्या आधी क्युरेटिव्ह पिटिशन ही महाराष्ट्र सरकारने दाखल केली। त्याच्यानंतर ती लिस्ट झाली नव्हती। मग ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र सरकारने हे मॅटर मेन्शन केलं चीफ जस्टिसांसमोर आणि चीफ जस्टिसांनी सांगितलं इट विल कम अप इन ड्यू कोर्स, म्हणजे ते त्याच्या वेळेत येईल। ते 6 तारखेला ती क्युरेटिव्ह पिटिशन लिस्ट झाली। आता क्युरेटिव्ह पिटिशन कोणासमोर येते? टॉप 3 जजेस, सुप्रीम कोर्टाचे जे 3 सिनियर मोस्ट जजेस असतात ते, आणि आधीच्या मॅटर म्हणजे मेन मॅटर किंवा रिव्ह्यू मधले जजेस जर कोण असले तर आता टॉप 3 जजेस जस्टिस चंद्रचूड, जस्टिस संजय किशन कौल आणि जस्टिस संजीव खन्ना। पण त्याच्यात आपलं जे पुनर्विचार याचिका रिव्ह्यू पिटिशन होती त्याच्यात जस्टिस जी नाकारली गेली होती सुप्रीम कोर्टात, त्याच्यात जस्टिस खन्ना आणि जस्टिस गवई होतेच, त्यामुळे जस्टिस गवई पण ऍड झाले। 4 जजेस झाले या क्युरेटिव्ह पिटिशन साठी। आता क्युरेटिव्ह पिटिशन हे काय असतं, हे काय ओपन कोर्टात होत नाही, पण महाराष्ट्र सरकारने ऍप्लिकेशन केलेलं आहे की ही सुनावणी ओपन कोर्टात घ्यावी। ती लिस्ट झाली 6 डिसेंबरला। 6 डिसेंबरला संकेतस्थळावर पण आपल्याला दिसतंय की मॅटर लिस्ट होतं, झालेलं होतं, पण हे त्यांच्या चेंबरमध्ये होतं, त्यामुळे तिथे वकील किंवा पक्षकार नसतात। तर त्यावर त्यांची काय चर्चा झालीये आणि काय जजमेंट आलीये हे आपल्याला संकेतस्थळावरच कळू शकतं। आता तिथलं स्टेटस काय, वेबसाईटवर काय दाखवतंय? वेबसाईटवर ते अजून पेंडिंगच दाखवतंय आणि आज उत्सुकता लोकांना अशी आहे की त्यातले जस्टिस कौल हे 24-25 तारखेला रिटायर होत आहेत, पण आज उद्या हिवाळी सुट्ट्या सुरू, विंटर वेकेशन सुरू होतंय सुप्रीम कोर्टाचं, त्यामुळे आजच त्यांचा फेअरवेल आणि सेंड ऑफ आहे। तर काही लोकांना वाटतंय की आज त्याची जजमेंट येईल किंवा काय त्याच्यावर भाष्य होईल। ते जर होणार असतं तर लिस्ट मध्ये आलं असतं, लिस्ट मध्ये काय आलेलं नाहीये। तरी पण आज शेवटचा वर्किंग डे असल्यामुळं संध्याकाळी 6:30-7 पर्यंत कदाचित ह्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी कळू शकेल क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल। आता काय झालंय, नॉर्मली असं जर मॅटर आलं आणि ते लिस्ट म्हणजे त्याच्यातलं काही जजमेंट आलं नाही तर एक पद्धत आहे मेन्शन करण्याचं मॅटर। तर महाराष्ट्र सरकार ज्यांनी ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे किंवा विनोद पाटील हे मॅटर मेन्शन करू शकतात किंवा करू शकत होते म्हणजे ह्या आठवड्यात। आता तो वेळ निघून गेलाय कारण उद्यापासून सुट्टी आहे। बरोबर, पण ही एवढी गुप्तता जी आहे ती नेमकी काय आहे? म्हणजे इतका वेळ लागतो का एरवी सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल निर्णय यायला? जर क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली गेली असेल तर ती काय लगेचच होणारी प्रक्रिया असेल, तर ते कळवायला होणारा उशीर याचा काही अर्थ काढायचा? मग कळवायला होणारा उशीर ते प्रोसिजरल असू शकतं। आता त्या मीटिंग मध्ये काय झालंय हे आपल्याला समजायचा मार्ग नाहीये 6 तारखेला। असं त्यांनी ठरवलंय का की आपण ओपन कोर्टात यांची मागणी आहे त्याच्यावर विचार करू किंवा परत पुढे बसू, तर ते समजायला काहीच मार्ग नाही। तर त्याचा एकच मार्ग होता की महाराष्ट्र सरकारने हे मॅटर मेन्शन करायचं होतं आणि चीफ जस्टिसांसमोर जर मेन्शन केलं असतं तर त्यांनी त्याच्यावर काय त्यांचं मत आहे किंवा काय नक्की झालेलं आहे त्याच्यावर त्यांनी काहीतरी भाष्य केलं असतं। एवढे दिवस लागलेत याचा अर्थ निर्णय काहीतरी पॉझिटिव्ह येऊ शकतो असा पण काढायचा की म्हणजे फेटाळली तरी सुद्धा एवढा म्हणजे वेळ लागू शकतो, काय म्हणायचं? पण ह्याच्यात आता जर महाराष्ट्र सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन फाईल केली आणि विनोद पाटील हे एक प्रायव्हेट पार्टी आहे त्यांनी फाईल केली आहे, तर असाही आपण त्याचा अर्थ लावू शकतो की ह्याच्यावर त्यांना अजून विचार विमर्श करायचा आहे आणि ज्या अर्थी जर डिसमिस होणार असती तर त्याच वेळेस निर्णय आला असता।
पण शेवटी कोर्ट काय करेल हे आपल्याला सांगता येत नाही. ते ओपन कोर्टात आता ह्याच्यात जसे 3 पर्याय होते, एक तर डिसमिस होणार, एक तर ही ओपन कोर्टात लावली जाणार म्हणजे सगळे वकील पक्षकार तिथे असतील, किंवा मग त्याला तुम्ही म्हणजे एक पुढची तारीख मिळेल. त्यामुळे हे आता 3 पर्याय होते, डिसमिसल, ओपन कोर्टात लावणं किंवा मग नोटीस पण इश्यू होऊ शकत होती. आता ज्या अर्थी त्याच्यावर काही भाष्य झालं नाहीये त्यामुळे आता नाही, आज तर शेवटचा दिवस होता. जेव्हा 2 तारखेला 2 जानेवारीला परत सुप्रीम कोर्ट बसेल आणि तोपर्यंत जर जजमेंट आलेली नसेल तर ही महाराष्ट्र सरकारला हे मॅटर मेन्शन करावं लागेल. नाही, आता तुम्ही म्हणताय की उद्यापासून सुप्रीम कोर्टाच्या सुट्ट्या आहेत, बरोबर? 2 जानेवारीपर्यंत सुट्टी आहे. 1 जानेवारीपर्यंत. 1 जानेवारीपर्यंत जर आज निकाल नाही आला तर तो मग दरम्यानच्या काळात सुट्टीत पण येऊ शकतो की आजच येण्याची शक्यता जास्त आहे मग सुट्टी असल्यामुळं? बघा, हा निकाल 6ला संध्याकाळी येणं अपेक्षित होतं. तर मग जर आपण बघितलं, आज शेवटचा दिवस आहे वर्किंग डे सुट्ट्यांच्या आधी, तर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पण शक्यता आहे निकाल यायची, अशी काही गॅरंटी काहीच नाही. जर नाही आला तर मग हे पुढच्या वर्षी म्हणजे 2 जानेवारीच्या पुढे जे सुट्टीमध्ये निकालाची शक्यता नाहीये. नाही, सुट्टीमध्ये निकालाची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे रजिस्ट्री काही दिवसासाठी चालू असती, पण निकाल जर यायचा असला तर तो आजच येईल. निकाल कधी येतो? जेव्हा हे 4ही जजेस जेव्हा बसले असतील आणि त्यांची जी काय ऑर्डर असेल त्याच्यावर ते सगळे सही करतील आणि कोर्ट मास्टर रजिस्ट्रीला कळवतं, कम्प्युटरवर तो निकाल अपलोड होतो. तर तो शक्यता आजच आहे की मग जर झालंच तर 6 तारखेपासून आजपर्यंत कधी तो यायला पाहिजे होता निकाल. आता नाही आला म्हणजे पुढच्या वर्षी. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा त्याच्यात आपण एक पण ही शक्यता लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगेंनी जी डेडलाईन दिली होती सरकारला ती 24 डिसेंबरची होती. महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन जे आहे ते 20 तारखेपर्यंत आहे. मग या दरम्यान जर काहीच नाही झालं तर ते राजकीय दृष्ट्या सुद्धा एक त्याचे वेगळे अर्थ निघतील. त्यामुळे मला असं वाटत होतं की ह्या आठवड्याभरात महाराष्ट्र सरकार हे मॅटर मेन्शन करेल आणि सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला काहीतरी स्पष्टता मिळेल. तर आता काय होणार आहे की महाराष्ट्र सरकारला सांगता येईल किंवा सांगावं लागेल की आपली सुप्रीम कोर्टात पेटिशन, क्युरेटिव्ह पेटिशन ही पेंडिंग आहे. जर आपल्याला नवीन कायदा बनवायचा असता नवीन रिपोर्टच्या आधारे, तर मग आता ही पेटिशन पेंडिंग असल्यामुळे तो नवीन कायदा बनवायला टेक्निकल तांत्रिक अडचण आहे. आणि जर तुम्हाला ओबीसी मधूनच द्यायचं असलं तर ज्यांनी पुरावे सादर केले आहेत त्यांना जर पुरावे तुम्ही कुणबीचे सादर केले तर तसंही त्यांचं ओबीसी मध्ये आरक्षण कायद्याची गरज नाही. पण जसं आपल्याला 2018 सारखं परत 50% मर्यादा ओलांडायची असली तर मग नवीन कायद्याची गरज आहे. आता सरकार नवीन कायदा पण क्युरेटिव्ह पिटिशनचं काय म्हणजे निकाल लागल्यानंतरच करता येईल. त्यामुळं सरकारचं असं म्हणणं असेल की क्युरेटिव्ह पिटिशन ही पेंडिंग आहे आणि ह्याच्यात थोडाफार जरी चान्स कमी असला तरी एक थोडाफार चान्स आहे की नोटीस इश्यू होईल आणि परत सुप्रीम कोर्ट जर नोटीस इश्यू झाली आणि काही वेळाने त्याची मेन जजमेंट आली की त्याच्यात परत हे आपलं 2018चा कायदा हा जसाच तसा सुप्रीम कोर्ट परत उचलून धरेल. तर अशी शक्यता थोडीफार आहे. तर सरकार असं म्हणू शकतं की नवीन कायदा बनवायच्या आधी आपण सुप्रीम कोर्टाची वाट बघू की ते काय म्हणतायत. आणि जर ओबीसी मधूनच द्यायचं असलं, जसं मी म्हणलं, ज्यांनी पुरावे दाखल केलेत त्यांचं जर कुणबीमध्ये झालं आणि त्यांची मान्यता तिथल्या तहसीलदार, कलेक्टरांनी, जात पडताळणी समितीने दिले तर तसंही ते ओबीसी मध्ये सामील होणारच आहेत, कारण कुणबी हे ओबीसी मध्ये आधीपासून आहेत. क्युरेटिव्हची निकालाची प्रोसेस काय असते? म्हणजे केवळ डायरेक्ट अपलोड होणार वेबसाईट वरती फक्त आणि ती फेटाळली गेली किंवा काय तेवढंच येणार? क्युरेटिव्ह मध्ये कसं असतं, आता ह्यांनी ऍप्लिकेशन केलंय की ओपन कोर्टात लिस्ट करावं मॅटर, तर असंही येऊ शकतं की आम्ही हे ओपन कोर्टात मॅटर लिस्ट करतोय, किंवा असंही येऊ शकतं की दिस मॅटर इज डिसमिस्ड किंवा नोटीस टू बी इश्यूड, दुसऱ्या बाजूला नोटीस. आता या 2-3 शक्यता आहेत. आता ते शक्यता होती की 6ला येईल, 7ला येईल, आपण अजून वाट बघतोय. तर आज काही जणांना वाटतंय शेवटचा दिवस आहे सुट्ट्यानाधीचा आणि जस्टिस कौल रिटायर होत आहेत म्हणून, पण लिस्टमध्ये तसं काही मेन्शन झालेली आहे. जेवढी 6ला संध्याकाळी किंवा त्याच्यानंतर येण्याची शक्यता होती तेवढीच शक्यता आज संध्याकाळी पण आहे. पण आता ह्याच्यानंतर 1 तारखेपर्यंत तर काही निकाल अपेक्षित नाहीये. मग परत महाराष्ट्र सरकारला हे मॅटर मेन्शनच करावं लागेल तरच समजेल, किंवा मग सुट्ट्यांच्या मध्ये काही नवीन तारीख अपलोड झाली इंटरनेटवर तरच आपल्याला समजू शकेल. तर हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. आणि क्युरेटिव्ह पिटिशनचं नेमकं काय झालं, सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. 6 डिसेंबरला ही क्युरेटिव्ह पिटिशन विचाराधीन होती, त्याच्यानंतर निर्णय पण जो आहे तो झालेला असेल. आणि निर्णय म्हणजे काय तर केवळ जजेस याच्यामध्ये चेंबरमध्ये असतात आणि त्यांना त्याच्यावरती ठरवायचं. इथं कुठलाही युक्तिवाद होत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा गेल्या 9-10 दिवसांपासून या सगळ्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
का ही नेमकी गुप्तता आहे, कधी निर्णय येऊ शकतो आणि क्युरेटिव्ह पिटिशनवरती पुढे काय होऊ शकतं, हे सगळं सिद्धार्थ शिंदे यांनी आपल्याला अगदी सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे. आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न होता, कारण क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल अनेकांना उत्सुकता आहे की नेमकं त्याचं पुढे काय झालेलं आहे. राजकीय दृष्ट्या सुद्धा त्याची सगळी टाइमलाईन जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. बघूयात निर्णय कधी येतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा. चॅनल शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.